माणिकराव कोकाटे यांच्या राजीनाम्यावरून अजित पवार यांच्या राष्ट्रवादीमध्ये दोन गट सध्या बघायला मिळतात। माणिकराव कोकाटे यांचा राजीनामा घ्या, राष्ट्रवादीतील काही नेते आग्रही आहेत आणि माणिकराव कोकाटे यांचा राजीनामा झाल्यास मंत्रिपदी वर्णी लावण्यासाठी अनेक जण इच्छुक सुद्धा असल्याचं बघायला मिळत आहे। धनंजय मुंडे यांच्यानंतर माणिकराव कोकाटे यांनी राजीनामा दिल्यास दोन मंत्रिपद खाली होणार आहेत आणि याच संदर्भात अधिकची माहिती जाणून घेऊयात। आमचे प्रतिनिधी धनंजय दळवी सध्या आपल्यासोबत आहेत। धनंजय, आपण बघू शकतोय खरं तर सातत्यानं मागणी होते माणिकराव कोकाटे यांच्या राजीनाम्याची। आता अजित पवार यांच्या राष्ट्रवादीमध्ये याच संदर्भात दोन गट पडल्याचं बघायला मिळत आहे। गौरी, खरं तर आपण जर पाहिलं तर वादग्रस्त विधान आणि विधान सभागृहाच्या आतमध्ये गेम खेळण्यावरून सध्या माणिकराव कोकाटे हे वादाच्या भोवऱ्यात आहे आणि त्यांच्या राजीनाम्याची मागणी ही विरोधक करत होते। त्यामुळे त्यांचा राजीनामा होणार का नाही या सगळ्या गोष्टी पाहणं जितकं महत्वाचं आहे तितकंच महत्वाचं काही राष्ट्रवादी अजित पवार पक्षाच्या आमदारांचं असं म्हणणं आहे की हा राजीनामा व्हावा, यासाठी काही जण आग्रही आहेत। दुसरीकडे आपण जर पाहिलं तर धनंजय मुंडे यांचा राजीनामा आधीच झाला, त्यामुळे ते मंत्रिपद खाली आणि आता जर माणिकराव कोकाटे यांचा राजीनामा झाला तर ते मंत्रिपद सुद्धा रिक्त होईल, ते पद सुद्धा रिक्त आहे। त्यामुळे कोणाची वर्णी लागेल यासाठी राष्ट्रवादीमध्ये सध्या रस्सीखेच सुरू असल्याचं पाहायला मिळतं आणि अनेक आमदार जे आहेत किंवा अनेक जण जे आहेत ते यासाठी आग्रही असल्याचं पाहायला मिळते। त्यामुळे या जागेवर जर राजीनामा झाला माणिकराव कोकाटेंचा तर कोणाची वर्णी लागणार हे सुद्धा पाहणं तितकंच महत्वाचं असणार आहे। मात्र या सगळ्या संदर्भातला निर्णय जो आहे तो पक्षाचे प्रमुख म्हणून उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्याकडे असणार आहे आणि या सगळ्या संदर्भात जर इतरही गोष्टीच्या घडामोडी पाहिल्या तर एकीकडे मुख्यमंत्री ही नाराज आहे आणि दोन मंत्रिपद खाली झाल्यास नेमकी कोणाची वर्णी लागते बघणं महत्वाचं असेल। धन्यवाद दिलेल्या सविस्तर माहितीसाठी।